नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला आपल्या किचनमध्ये साखरभात करून दाखवणार आहे. यापूर्वी मी तुम्हाला बैठा साखरभात करून दाखवलेला आहे, पण आज मी तुम्हाला पाकातला साखरभात आणि न चुकता म्हणजे अत्यंत सोप्या पद्धतीनं असा करून दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे प्रथम मी हे भांडभर तांदूळ घेते. हा तांदूळ कुठचाही चालतो, बारीक तांदूळ हवा आणि शक्यतो एकदम जुना नको आणि एकदम नवीनही नको. नवीन असला एकदम तर चिकट होतो आणि एकदम जुना असेल तर फळफळीत होतो. त्याच्यामुळे मीडियम साईजचा हा तांदूळ हवा. हा तांदूळ मी एक भांडं घेतलेला आहे. तेवढीच ही साखर घेतलेली आहे. कोणाला साखर कमी हवी असेल तर कमी घ्यावी, जास्त गोड हवं असेल तर थोडी जास्त घ्यावी. हे ड्रायफ्रूट आहेत. ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे असतील तसे आवडीनुसार. हे केशर, लवंगा आणि वेलची आणि हे बदाम नंतर मी कापून घेणार आहे कुकर होईपर्यंत. आणि हे साजूक तूप. आता प्रथम काय करणार आहोत तर आपण तूप थोडं तूप घालून नंतर आपण साखर भाताला परत तूप घालायचं असतं, तेव्हा आत्ता आधी थोडं तूप घालून आपण तांदूळ चांगले भाजून घेणार आहोत. तांदूळ भाजताना किंचित हळद टाकायची असते, म्हणजे आपल्या भाताला रंग छान येतो. आणि शक्यतो पांढरं कोण करत नाही म्हणून हळद पण टाकायची असते. पहिल्यांदा जरा तूप गरम झालं की मी या लवंगा आणि वेलचीची 2 बोंडं घालणार आहे. ते चांगलं परतून घेते. हे बघा, आता आपली वेलची लवंग छान फडफडली आहे, चांगली लवंगा. आता मी त्यावर थेंबभर हळद टाकणार आहे, अगदी चिमूटभर. कारण पांढरा भात करायचा नसतो, शुभ म्हणून करतो आपण, तेव्हा हळद ही थोडी घालायचीच असते कुठल्याही पदार्थात. रंग आपण नंतर घालतो, पण आत्ता आधी हळद घालायची. त्यावर हे मी तांदूळ भाजून घेणार आहे. तांदूळ जसं मध्यंतरी तुम्हाला सांगितलं की लगेचच ओले घ्यायचे नसतात, थोडा वेळ भिजवून ठेवायचे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं, म्हणजे आपला भात चांगला होतो, व्यवस्थित आपल्याला तांदूळ भाजता येतो. ड्रायफ्रूट आपण सगळे पाकात घालणार आहोत. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की आवडेल ही पद्धत. पाक जमायचाही काही प्रश्न नसतो, कारण पक्का पाक करायचा असतो, त्याच्यामुळे जमतो. हा तांदूळ चांगला भाजून झालेला आहे. आपण याच्यावर नेहमी जेवढे भाताला पाणी घालतो तेवढं पाणी घालायचं. नेहमीचा भात आपण जसा करतो, म्हणजे तुमच्या तांदळाला जर वाटीला 2 वाटी पाणी लागत असेल तर तसं घालायचं. असं माप असं ठरलेलं असतं, एवढं बोट असं बुडवून बघायचं आणि एवढं पाणी घातलं की भात व्यवस्थित होतो. हे भाताचं माप ठरलेलं असतं. आता आपण कुकरला चांगल्या शिट्या काढून घेऊया. लावते आणि कुकरला 3 शिट्या काढून घेऊया. आपला भात सुंदर झालेला आहे. आता आपण एका बाजूला पाक करायला ठेवूया. आता आपण भातासाठी घेतलेली साखर त्याचा पाक करत ठेवूया. जेवढे तांदूळ तेवढी साखर घेतली आहे मी. थोडी जास्त घेतली तरी चालते, ज्यांना पक्कं गोड हवं असेल त्यांनी थोडी जास्त घेतली तरी चालते. साखर भिजेल एवढं त्याच्यात पाणी घालायचं. आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया. मधून ढवळत राहायचं आणि पाक करून घ्यायचा. दाखवते तुम्हाला गोळीबंद पाक कसा करायचा. बघा, आता आपला पाक असा होतोय. आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे. मी आता तुम्हाला दाखवते गोळीबंद पाक कसा करायचा. दाखव, आपला पाक होतोय, व्हायला हवाय.
अजून नाही झालेला आहे. गोळीबंद पक्का झाला पाहिजे म्हणजे भात आपला छान होतो. पाक होतोय तोपर्यंत आपण हा भात मोकळा करून ठेवूया. किती सुंदर भात झाला आहे बघा. तूप असतं आणि मापात पाणी वगैरे पडलं की व्यवस्थित होतो भात. हा बघा किती छान, कलरही छान आला आहे आणि आपला भात सुंदर झाला आहे. एकदम फळफळीतही करायचा नसतो कारण मग तो पाकात गेल्यावर आणखीन कडकडीत होतो. असा छान झाला आहे भात आपला. झाला की आपण पाकात भात टाकायचा. आपण बघूया भात पाक झाला आहे का आपला. हातानं बघायचा. हा बघा, एकदम ठणठणीत गोळी पण आपल्याला नको आहे कारण एकदम ठणठणीत गोळी केली तर भात अगदी कडकडीत होतो. हे बघा व्यवस्थित आपली गोळी होते. 1 मिनिट घेते पाक उकळवून, पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते. बघा आपला पाक झालेला आहे. अगदी कडकडीत गोळी नाही करत आहे. काजूगोर, मनुका सगळं टाकणार आहोत. आपल्याकडे काय उपलब्ध असेल ते आपण टाकू शकतो. बदाम. मिनिटभर गॅस आपला चालू राहिला आहे म्हणजे तो बरोबर पक्का झाला आहे. हे बघा व्यवस्थित आपला पाक झालेला आहे. पाक खाली उतरूया. त्यामध्ये आता हे मी केशराचं दूध घालणार आहे. सुंदर रंग येण्यासाठी केशराचं दूध. आत्ता कमी दिसला रंग तरी नंतर त्याला रंग येतो. आता आपण घालणार आहोत. ठेवायचा भात. गाठी होता नाही. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत गॅसवर ठेवायचं आहे. आणखीन कलर हवा असेल तर आपण थोडा कलर घालायचा. गॅसवर परत ठेवणार आहे मी. अगदी जरासा कलर घालणार आहे मी त्याच्यात. नंबर कलर घातलाय तर मी झाकण ठेवणार आहे वर. मुरत आला की आपण त्याच्यावर तूप सोडणार आहोत. परत तूप भरपूर लागतं. तर आपला भात जवळजवळ होत आलेला आहे बघा. कारण तो गार झाला की बरोबर सुकून होणार आहे. होत आलेला आहे. आपण या क्षणाला तूप सोडणार आहोत त्याच्यावर की भाताला एक ग्लेझिंग पण छान येतं आणि चवही सुंदर लागते. आपण भाजलेले आहेत तांदूळ तुपावर. साधारण 1 वाटी तांदूळ असतील तर अर्धी वाटी तूप असेल तर भात एकदम शाही होतो. तूप व्यवस्थितच हवं या भाताला तरच भात चांगला होतो. हा शाही भात आहे. असं आता तूप खालपर्यंत जाईल आणि छान आपला भात एकदम मोकळा आणि सुंदर होईल. हा बघा आता आपला 5 मिनिटात भात तयार होईल. पण एक ग्लेझिंग सुंदर येतं आहे बघा. लगेचच वेगळा दिसायला लागतो आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी दाखवलं आहे. 5 मिनिटात आपला भात आता तयार. नाही झालेलाच आहे पण 2 मिनटं राहून दे. तयार झालेला आहे. हा बघा गरम आहे म्हणून तुम्हाला वाटतोय. एक 5 मिनिटांनी तो थंड झाला की छान मूठ पाडता येईल. मी तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवते. आता आपण याच्यात झाकण टाकून ठेवूया. झालेला आहे आपला भात. मिरची घालायची राहिली आहे ती आता मी या क्षणाला घालते. केशर घातलेलं आहे त्याच्यामुळे काही प्रश्न नाही पण तरीसुद्धा वेलची हवी. गोडाचा पदार्थ म्हटलं की वेलची हवी. हा हा सुंदर वास सुटला आहे. आपला शाही साखर भात खाण्यासाठी तयार आहे. हा बघा किती आता सुकला तो. 5 मिनिटांनी तो एकदम सुकेल.
असा हा आपला शाही साखरभात बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहे. आता हा साखरभात मी कसा केला, यापूर्वी मी तुम्हाला बैठा साखरभात करून दाखवला होता, म्हणजे पाक न करता करून दाखवला होता. यावेळी मी तुम्हाला पाकाचा साखरभात करून दाखवला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की करून बघावा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.